म्हणूनच एक महत्त्वाकांक्षी योजना मागच्या काळामध्ये राज्य सरकारने तयार केली। तिचं नाव होतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। आता ही जी प्रशिक्षण योजना तयार केली ही खरं तर माझं मंत्री महोदय अतिशय विनम्रपणे मला आपल्याला सांगायचं आहे की योजना खूप चांगली परंतु घाईघाईत केलेली योजना असं मी या योजनेचं वर्णन करू शकतो। कारण निवडणूक तोंडावर आलेली होती, काहीतरी करायचं होतं युवकांसाठी आणि म्हणून आपण तातडीने ही योजना काढली। ती योजना करताना ती नोकरी आहे का इंटर्नशिप आहे हेच आपल्या मुलांना कळलं नाही। आणि वस्तुस्थिती ही आहे की इंटर्नशिप जो आहे हा फक्त अनुभव देण्यासाठी वापरण्यात येणारा एक संधी आहे, परंतु दुर्दैवाने युवकांना ते कळलं नाही। युवकांना असं वाटलं की ही नोकरीच आहे। बरं, त्याच्यातही आपण घाईघाईने केलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये अटी शर्ती ज्या होत्या त्या नियुक्तीचं जे पत्र होतं त्या पत्रामध्ये एक अट आपण अशी टाकली 17व्या नंबरला की त्याच्यामध्ये टाकलं की जर त्या आस्थापनाला वाटलं की तुमचं काम चांगलं आहे तर ते तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घेतील। आता तीच एक अट पकडली आणि सगळे युवक जे आहे ते या इंटर्नशिपला नोकरीच्या स्वरूपात परावर्तित करावं म्हणून मागं लागले। म्हणजे योजना चांगली परंतु कम्युनिकेशन खराब झाल्यामुळं हा सगळा संभ्रमावस्था ही युवकांमध्ये निर्माण झाला। त्याचा परिणाम असा झाला की 1,34,000 युवकांच्या प्रतिनिधींनी नागपूरला मोर्चा काढला। त्यांना आपण सांगितलं की नाही नाही तुम्हाला आम्ही नोकरीमध्ये घेऊ। आता तो मोर्चा आला होता, त्याला आश्वासन दिलं, पुढं काय झालं माहीत नाही। त्याच्यानंतर आज अशी परिस्थिती आहे की जवळजवळ 5,500 कोटी रुपये आपण मागच्याही बजेटमध्ये ठेवले होते, आताही जवळजवळ 5,500 कोटी रुपये या योजनेसाठी आपण बजेटमध्ये ठेवलेले आहेत। 10 लाख युवकांना आपण इंटर्नशिप देणार असं सांगितलं होतं। प्रत्यक्षात मात्र आपण जर आकडेवारी पाहिली तर फक्त 52,000 म्हणजे सुमारे 52,000 युवकांना आपण इंटर्नशिप दिलेली आहे। म्हणजे 10 लाखाचं उद्दिष्ट ठेवलं परंतु 50-55,000च युवक जर याच्यामध्ये येत असतील तर कुठंतरी मला असं वाटतं की या योजनेवरचा विश्वास हा युवकांचा उडालेला आहे। ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे का ही योजना जर आपण चालू ठेवणार असू आणि जर या योजनेला पुन्हा एकदा बजेटमध्ये जर आपण तरतूद केलेली असेल तर निदान ह्याचा सुसंवाद आपल्याला युवकांशी चांगल्या पद्धतीने केला पाहिजे की ही योजना नेमकी कशासाठी आहे, ही योजना कशासाठी आहे ते व्यवस्थितपणे कळवलं पाहिजे। ही नोकरी नाही आहे। आपल्याकडं सभापती महोदय अत्यंत मला म्हणजे विचित्र परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपण भरती कोणत्याच करत नाही सध्या सरकारी कार्यालयांमध्ये किंवा कमी भरत्या करतोय। मग भरती करत नसल्यामुळं आपण टेम्पररी बेसिसवर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना घेतोय कारण काम आपलं चाललं पाहिजे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलेल्या माणसाला पगार कोणती तरी कंपनी देते किंवा थर्ड पार्टी देत असतं, परंतु तो सरकारी कार्यालयात काम करत असतो। त्याला वर्ष 5 वर्ष 10 वर्ष कंपन्या बदलतात, थर्ड पार्टी बदलते, पण माणूस तोच राहतो आणि मग 10-10 वर्ष आम्ही काम केलंय आता आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घ्या अशी मागणी त्यांच्याकडून यायला लागते। त्यांची काही चूक नाही, त्यांनी 10-10 वर्ष एका कार्यालयात काम केलेलं आहे। वास्तविक त्यांची नियुक्ती 11 महिन्यासाठीच केलेली आहे, परंतु कंपन्या ते परत देत राहतात। आणि तशीच परिस्थिती या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये देखील झाली। इंटर्नशिप हा प्रकार आजही ग्रामीण भागातल्या मुलांना 100% समजत नाही। आजही त्यांना या नोकरीसाठी आणि वस्तुस्थिती इतकी चांगली योजना आणली, खरं तर मी सरकारचं अभिनंदन करतो। ही योजना आणण्याचं कारणच हे होतं की फ्रेशर लोकांना नोकरी मिळत नाही शिक्षण होऊन बाहेर पडलेल्याला, आणि म्हणून त्याला एक 6 महिन्याचा अनुभव जर मिळाला, त्याच्या बायोडाटामध्ये जर 6 महिन्याचा अनुभव असेल तर त्याला नोकरी लागेल असं एक चांगला उदात्त हेतूने आपण ते केलं। परंतु कम्युनिकेशन व्यवस्थित न होऊ शकल्यामुळे ती योजना माझं असं म्हणणं आहे की यशस्वी होऊ शकली नाही। आज 10 लाख लोकांच्या नावाखाली आपण टार्गेट ठेवलं परंतु 52-53 हजार लोकांनीच फक्त मागच्या वर्षी याचा फायदा घेतला। आमच्याकडे तर मी सहज आकडेवारी सांगतो की पुणे जिल्ह्यात फक्त 16,373 लोकांनी याचा फायदा घेतला। त्याच्यात नाशिकमध्ये 13,216नीच फक्त फायदा घेतला। मुंबई शहरात तर फक्त 631 लोकांनीच याचा फायदा घेतलेला आहे। ही आकडेवारी आपल्या वेबसाईटवरूनच आम्ही घेतलेली आहे। म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये फक्त 631 लोकांनाच ह्याचं महत्त्व कळालं किंवा त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचली नाही किंवा त्यांना ती खरी कळाली की बाबा ही इंटर्नशिपच आहे, ही नोकरी नाही, म्हणून ते तिथं गेले नाही, असं काहीतरी त्याचं कारण असू शकतं। पण मला असं वाटतं की जर ही योजना पुढे चालवायची असेल तर शासनाने याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं डिझाईन केलं पाहिजे।
अशा जगातल्या खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यातल्या अटी शर्ती पाहिल्या पाहिजे. या लोकांना इंटर्नशिप करणाऱ्या लोकांसाठी काही जर आपण कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जर काही टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी जर आपण सांगितलं तर त्या ठेवता आल्या पाहिजे, की बाबा मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेतून आलेल्या युवकासाठी 5% जागा ज्या आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंगवाले रिक्त ठेवतील, राखीव ठेवतील, 5% त्याला समजा सर्व्हिस इंडस्ट्रीवाले राखीव ठेवतील. असे जर काही जर तुम्ही ह्याच्यात पर्याय काढले तर ह्या मुलांना पुढं जाण्यासाठी होणार आहे. आज माझ्या माहितीत असे अनेक मुला-मुली आहेत की ज्यांनी 6-6 महिने, 8-8 महिने, नंतर त्याला 11 महिने केलं. आपण 6 महिने होतं, नंतर 11 महिने केलं. 11 महिन्यानंतर ते घरी बसलेले आहेत आणि परत म्हणजे शेतात काम करत होता, त्याला ही योजना आली, तो कुठेतरी सरकारी कार्यालयात, शाळेत बिळेत इकडे तिकडे कुठेतरी कामाला गेला. 11 महिने त्यांनी काम केलं, त्याचे पैसे पण वेळेवर मिळाले नाही, त्याचे पैसे अजूनपर्यंत लोकांना मिळतातच आहे आणि आता 11 महिन्यानंतर तो परत शेतात पाणी भरायला गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही जर योजना जर आपल्याला खरंच युवकाचं हँड होल्डिंग ज्याला आपण म्हणतो ते जर करण्यासाठी असेल तर त्याच्यासाठी त्याचं पुढचं देखील प्रक्रिया ही असली पाहिजे. त्यामुळेच लाभार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सभापती महोदय, मला या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर 9 नंबरच्या चर्चेमध्ये विक्रांत पाटलांनी टाकलेला आहे, पण ते 9 मध्ये 9 बघा चर्चा होणार आहे ना. हा पण तो मी आत्ताच या निमित्ताने असं सांगतो की युवकांच्यासाठी युवक कल्याण स्वतंत्र मंत्रालय नाही, युवकांसाठी योजना करत असताना त्याचं कुठलं धोरण नाही, युवक धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही आणि त्यासाठी या युवकांच्या न्याय हक्कासाठी युवकांचा पण आयोग असला पाहिजे. जर SC-STचा आयोग असू शकतो, जर महिलांचा आयोग असू शकतो, तर बालकांचा आयोग असू शकतो, सगळ्यांचा आयोग असू शकतो, तर युवकांचा देश असलेल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये युवकांचा आयोग स्वतंत्र का असू शकतो, हा खऱ्या अर्थाने माझा या निमित्ताने सरकारला सवाल आहे. आपण स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करतोय, मात्र याच्यातून खऱ्या अर्थाने किती नोकऱ्या निर्माण झाल्या हा देखील एक प्रश्न आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, आपण या विषयावर सकारात्मक असं आपल्याकडून मोठी अपेक्षा आहे. आपण स्किल डेव्हलपमेंटमध्ये चांगलं काम करत आहात. ITI मला सांगितलं पाहिजे सभागृहाला की ITI कॉलेजेसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे मंत्री महोदयांचं लक्ष ते जेव्हापासून द्यायला लागले तेव्हापासून सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की याचा कुठेतरी फायदा हा आता प्रत्यक्ष नोकरी मिळण्यामध्ये युवकांना झाला पाहिजे, अशी माझी या निमित्ताने विनंती आहे.